मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या शेतकऱ्यांची बातमी या YouTube चॅनलमध्ये। आपण आज अशी माहिती बघणार आहोत की जी तुमच्या थेट आपल्या आई वडिलांशी आणि आजोबांशी आयुष्यभर कष्ट केले, आपल्या पोटासाठी, आपल्या भविष्यासाठी उन्हातान्हात राबले, पाऊस वारा थंडी गरमी सहन केली, पण वय झालं, शरीर थकलं आणि मुलं नोकरीसाठी शिक्षणासाठी परगावात गेली तेव्हा त्यांना काय हवं असतं? मोठी स्वप्न नाही, फक्त थोडा आधार, थोडा सन्मान आणि सुरक्षित आयुष्य। आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा निर्णय 65 वर्षावरील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात नवीन आशेचा किरण घेऊन येणार आहे। पर्यटनासाठी अनुदान आणि निवारा हे सगळे मिळणार आहे। महाराष्ट्रात सध्या 65 वर्षावरील नागरिकांची संख्या अंदाजे 1.5 कोटीपेक्षा जास्त आहे। यातील मोठा हिस्सा ग्रामीण भागातील राहणारा शेतकरी किंवा लहान मोठा कामावर जगणारा आहे। अनेक वेळा मुलं नोकरीसाठी शहरात जातात, काही विदेशात जातात, काही वृद्ध आई वडील गावात एकटे राहतात, पेन्शनची सोय नसते, शेतीत उत्पन्न कमी असतं, आरोग्याच्या समस्या वाढतात, अशा वेळी त्यांना आधाराची गरज असते। पूर्वी राज्य सरकारकडे काही योजना होत्या, जसं की संजय गांधी निर्धार योजना, वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, पण त्या योजनेमध्ये रक्कम फक्त 600 ते 800 रुपये होती। आजच्या महागाईतील ती रक्कम फारशी उपयोगी पडत नाही। म्हणूनच 15 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र विधानसभेत सादर झालेलं महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना सेवा सुविधा देण्याबाबत विधेयक 2025 हे खूप महत्त्वाचे ठरत आहे। या विधेयकात राज्यातील 65 वर्षावरील प्रत्येक नागरिकाला आर्थिक, आरोग्यविषयी, पर्यटन आणि निवासाच्या सुविधा देण्याचं स्पष्ट धोरण मांडलेलं आहे। राजपत्रात प्रसिद्ध झाल्यामुळे याला कायदेशीर मान्यता मिळाली आहे। म्हणजे फक्त ही घोषणा राहणार नाही, तर अंमलबजावणी पक्की किंवा नक्की होणार आहे। कायदा क्रमांक 1 दरमहा 7,000 रुपये मानधन, सर्व 65 वर्षावरील नागरिकांना दर महिन्याला 7,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील। ही रक्कम डीबीटी पद्धतीने पाठवली जाईल। कोणताही मध्यस्थ नाही, लाचपोत नाही, थेट खात्यात पैसे येणार। उदाहरणार्थ कल्पना करा, तुमच्या गावातील लक्ष्मण काका आता 72 वर्षाचे आहे। ते शेती करत होते, पण आता पाठदुखीमुळे जास्त काम होत नाही। महिन्याला 7,000 रुपये मिळाल्यावर त्यांचा औषधांचा खर्च, किराणा आणि काहीतरी बचत हे सगळं व्यवस्थित होईल। सरकारी व निमशासकीय रुग्णालयामध्ये 5 लाखापर्यंत मोफत आरोग्य सेवा, हृदयविकार, किडनीचे आजार, शस्त्रक्रिया हे सर्व यांमध्ये मोफत उपचार होतील। आरोग्य विमा कार्ड दिला जाईल। उदाहरणार्थ मालती आजीच्या गुडघ्याला ऑपरेशन करायचा एक खर्च 1.8 लाख होता आणि त्या पैशासाठी नातेवाईकांकडे मदत मागावी लागली असती, पण आता सरकार त्यांचा खर्च उचलेल। महाराष्ट्र दर्शनासाठी अनुदान वर्षातून एकदा 15,000 रुपयांपर्यंत अनुदान राज्यातील प्रसिद्ध धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळांना भेट देता येईल। प्रवास, निवास, जेवण सगळा खर्च अनुदानातून। उदाहरण म्हणजे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी पंढरपूर, अजिंठा, वेरूळ, महाबळेश्वर आता ही स्वप्न आता सहज पूर्ण होतील। आधार नसलेल्या ज्येष्ठांसाठी वृद्धाश्रम सारखी पण अधिक सुसज्ज व्यवस्था, स्वच्छ खोली, पौष्टिक जेवण आणि आरोग्य तपासणी। पात्रता काय आहे? 1 वय 65 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त। 2 महाराष्ट्रातील रहिवासी असणे गरजेचे आहे। कागदपत्रामध्ये काय काय आवश्यक आहे? वयाचा पुरावा, जन्म दाखला, मतदान ओळखपत्र, रहिवासी पुरावा, राशन कार्ड, वीज बिल, डोमिसाइल सर्टिफिकेट, आधार कार्ड, बँक खाते तपशील, खात्याचा क्रमांक, IFSC कोड। अर्ज प्रक्रिया कसा करायचा आता पहा। ऑनलाईन अर्ज सरकार विशेष पोर्टलवर सुरू करेल। मोबाईल, कॉम्प्युटर वरून घरी बसून अर्ज करता येतो। कागदपत्र स्कॅन करून अपलोड करावी लागतील। तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन कागदपत्राची छायाप्रती द्यावी लागेल। अर्ज सुरू होण्याच्या तारखा लवकर जाहीर होतील, त्यामुळे आता सर्व कागदपत्र तयार ठेवा। मित्रांनो, हे 7,000 रुपये म्हणजे सरकारनं फुकट वाटलेले पैसे नाही, ही रक्कम आहे तुमच्या कष्टांची, तुमच्या योगदानाची ओळख आहे। तुम्ही या राज्यासाठी, समाजासाठी, कुटुंबासाठी जे दिलं त्यांची परतफेड सरकार या योजनेद्वारे करत आहे। म्हणूनच ही संधी सोडू नका। तुमच्या घरातील, शेजारच्या, गावातील प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि जेव्हा अर्ज प्रक्रिया सुरू होईल त्याच दिवशी अर्ज करा। लक्षात ठेवा, ही योजना फक्त एक योजना नाही, हा आपला वृद्ध आई वडिलांसाठी दिलेला एक सन्मान आहे। तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ही माहिती तुमच्या घरातील, शेजारील, गावातील प्रत्येक वृद्ध व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा। हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या शेतकऱ्यांची बातमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।